आतिषबाजी आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि खरं तर सामन्यांना सुरुवात होते। एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे। छत्रपती ट्रॉफी 2025 दुसरं पर्व दमदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्पर्धेला सुरुवात होतीये। आज स्पर्धेतलं पहिलीच रात्र आहे। नक्कीच दमदार क्रीडा स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। संपूर्ण परिसरातली एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। छत्रपती ट्रॉफी हॅलो, तर नक्कीच या ठिकाणी शुभागमन झाले आमचे बाबूराव शेटकेनी मुख्य मंचकावरती। आम्ही विनंती करूया की आपण काका या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये भव्य दिव्य हा क्रिकेटचा रंगतदार सोहळा पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। तर याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय बाबूराव शेटकेनी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय। स्वागत आहे साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीनं। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। व्यासपीठावरती तुम्ही पाहतात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेची बुलंद तोप अर्थात बबनदादा पाटील साहेब उपस्थित, विलासजी गरज साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर दीपक शेठ पाटील, कमलाकर शेठ पाटील, आता ज्यांचं आगमन झाले ते सन्माननीय बाबूराव शेठ केणी साहेब, त्यानंतर त्यांचे सुपुत्र हरिदादा केणी देखील उपस्थित आहेत। संपूर्ण आमची तळोजा मजकूर ग्रामस्थ मंडळ आणि पेठाली ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। चला तर सामन्याला सुरुवात करूया। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना स्टार्ट। यस, प्रारंभ करूया शुभारंभ। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय तो मात्र सुनील सालुंके, समोर गोलंदाज अंश। हा ट्रॅकरचा चेंडू पडल्यानंतर झपकन आत येतो, थोडा चेंडू डीप राहिलाय आणि सरळ यष्टिरक्षकाने मात्र जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू कॅरी केला। पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आपण या ठिकाणी पाहिला। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी हा सज्ज असणारा गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय, एक जबरदस्त गोलंदाज आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हा पहिलाच गोलंदाज। ऑन साइडला बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी मिळते। क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रसाद या ठिकाणी चुकी करणार नाही, पकडला जेल, संपलाय अंशचा खेळ। साठी जे ऑपरेटिंग सिस्टम आमचे गणेश दादा असतील, वंश ऑडिओ डीजे गणेश डीजे आमचे जितू या ठिकाणी ऑपरेटर असतील, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू। षटक क्रमांक पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला गेला आणि फलंदाज बाद झालाय। षटक क्रमांक पहिला षटकातील तिसरा चेंडू नौका येणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ते मात्र रोशन हजारी। यस, या ठिकाणी आपण पाहिलं स्लीडिंग एज फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर। या वेळेस आपण पाहतो तर मात्र रोशनला मात्र परतावं लागेल। नक्कीच मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि आमचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय एस के एंटरप्राइजेसचे ऑनर आदरणीय सन्माननीय कमलाकर दादा पाटील आणि उत्कृष्ट तालमनी आमचे मुकुंदराजे आणि संपूर्ण आमचे श्री गणेश क्रिकेट टीम तलोजा मोजकर या ठिकाणी सज्ज झाले आणि त्यांच्या कार्याला आमचा भगवा सलाम। काय गोलंदाजी करतोय, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज सुनील पहिल्याच दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणार का? नौका येणारा फलंदाज विकास पाटील स्ट्राईक एंडवरती, षटक क्रमांक पहिला। ऑन साइडला बॅटच्या स्लॉट मध्ये चाललाय चेंडू, हवेच्या लाटांवरती तरंगत असताना आलेल्या 6चे स्ट्राईक रेट न फलंदाजांनी विकासची फलंदाजी होते। जकास षटकार। षटकाराने खाता खोलाय, संघाची धावसंख्या 6 वरती।
हो या ठिकाणी चॉप करताय चेंडू शॉर्ट मिड मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू डॉट जातोय लगेच चोख प्रत्युत्तर देत असताना सुनील सालुंके नामक गोलंदाज षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झाले एकूण षटकातील 5 एकूण धावसंख्या धावफलकावरती VRCची उसरणी टीम खेळत असताना धावफलकावरती धावसंख्या एकूण 6. लास्ट बॉल लास्ट डिलिव्हरी. हो यावेळेस टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता. षटक क्रमांक पहिला समाप्तीचा इशारा तो पंचांचा. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या VRCची उसरणी टीम 2 विकेट गारद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 6 वरती. धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी आपण निश्चितच थोड्या वेळात बाईक देखील येणार आहे आणि ते बाईक आम्हाला स्फूर्त करण्यात आले. आदरणीय सन्मान्य आमचे दीपक दादा पाटील साहेब असतील आणि त्यानंतर तलोजा मजकूरचे माजी सरपंच अर्थातच संतोष दादा पाटील साहेब आमची एवन जोडी यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. त्या दानशूर दात्यांचा देखील आभार. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहिल्या स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय या स्पर्धेला त्यांचं जबरदस्त 100% योगदान राहिला. आमच्या विलास शेठ घरत साहेबांनी च्या माध्यमातून संपूर्ण मॅन ऑफ द मॅच आम्हाला देण्यात आलं. त्या दानशूरदात्यांचं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संपूर्ण खऱ्या तर पाहतोय ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतोय भवानी ज्वेलर्स आमचे निश्चित गुजर भाई आणि त्यानंतर आमचे कुंदन सिंग यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली. या दानशूरदात्यांचा आभार. पुरा लाईनचा चेंडू त्यावेळी ताकद काम करत नाही काम करते नजाकत नजाकत भरलेला फटका चेंडू सीमा रेष पार 4. येतात फुल टॉस होता कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र गलीमध्ये काय क्षेत्ररक्षण दर्शवला या ठिकाणी आपण पाहिला. जबरदस्त परन पोरजीना जबरदस्त क्षेत्ररक्षण. नक्कीच ते मागे जे पाठीराखे असतात त्यांना दिवसा जागता पहारा द्यावा लागतो आणि ते पहारा देत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार राहिल्यानंतर हर्षल कुठेतरी कमबॅक देण्याचा प्रयत्न करतायत प्रेम पाटील. षटक क्रमांक 2 फेठाली एंड करणं सज्ज. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दीपस्तंभाप्रमाणे प्रोटेक्शन देतील येतील वागतील उचलतील फेकतील तोपर्यंत इथे सिंगल धाव पूर्ण होते. सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपते एकूण धावसंख्या उसरणी टीम 1/11 11 धावसंख्या धावफलकावरती संत वाहते इंद्राणी. कारण षटकाराच्या नंतर एक चौकार आला त्यानंतर हर्षदने देखील इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर आहेत. हो यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद होतील ते मात्र विकासची खेळी संपुष्टात. झटका क्रमांक 3 VRCC उसाटणे. सुंदर संगीत क्रिकेट विथ म्युझिक एक वेगळी शैली इथे आपण पाहतोय. हर्षल मडवीला इथे मिळाली सफलता. संघाची धावसंख्या धावफलक 1/11. आता मिडल ऑर्डरमध्ये समीर पाटील आता आलणार आहे. संकट मोचक कित्येक सामने एका हाताने झुंज देण्याची क्षमता असणारा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल डीप मिड विकेट तैनात केला. डीप लॉंग ऑफमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज तयार हर्षल. हो यावेळी फटका तर चांगला आहे चाललाय चेंडू मात्र गोलीच्या वेगाने डीप थर्डमॅन मधून चेंडूची अडवणूक केली या क्षेत्ररक्षकानं. 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आहेत धावफलकावरती. समीर आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रेम पाटील संघाला सावरण्याचा प्रयत्न चालू आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 14 आपण पाहतोय. हर्षल मडवी एक उंच गुडा हा खेळाडू आपण पाहतोय. प्रेमच्या बॅट्समधून एक चौकार पाहिला. गोलंदाज सज्ज आहेत. यावेळी जबरदस्त फटका नेत्रदीपक डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत सनसनी 4 रन. तर थँक्यू
तर याच दरम्यान मी विनंती करेल आमच्या तळोजे गाव कोणी ग्रामस्थ आले असतील पेठाली आणि तळोजे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती आहे की आपण तिकडे उभे न राहता आपण व्यासपीठावरती या. सन्मानी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक कमलाकर शेठ पटेल आणि मुकुंद दादाराजे यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं होतं की आपण व्यासपीठावरती या. आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. या षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आता पुन्हा एकदा रिव्हर एंड करणार सुनील सालुंके सज्ज झालायत. अकुट टप्प्याचा चेंडू काऊन देण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. सिद्धी करवले आणि फेटाली स्टँडला मानवंदना देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. थँक्यू डेसे. खूप चांगलं संगीत डेसे गणेशच्या माध्यमातून सध्या आपण ऐकतोय का पहिल्याच दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅट तुम्ही पाहतात. चला नेक्स्ट मॅच साठी वाकण संघ कॅप्टन आणि बेतवडे संघ कॅप्टन आपण उपस्थित दाखवायची आहे. सॉफ्ट आहे ना हा चेंडू आपण ट्रॅव्हल वलवलाय चेंडू तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय त्या मात्र 2 डझनामध्ये 24 धावा आहेत धावफलकावर. तर याच दरम्यान चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल. बेतवडे यंग स्टार विरुद्ध तुम्ही वाकम प्रदीप हा सामना पाहणार आहात मैदानाच्या आतमध्ये. कारण उद्या देखील बेतवडे संघाचा एक टीम या ठिकाणी खेळणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये जर आपण उपस्थित नसाल तर 2 धावेची पेनल्टी लागेल. चांगला फटका टॅप केलाय चेंडूवरती मात्र 1 धाव ऑन साइड मधला क्षेत्ररक्षण खूप वेगाने आलाय चेंडूवरती. एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपता. एकूण धावसंख्या 25 वरती. चांगली सुरुवात आहे. सुनीलची गोलंदाजी खूप तिखट आहे. जितकी गोलंदाजी तिखट तितकी परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न नक्कीच सुनील सालुंके सातत्याने करत असतो. एक उत्तम दर्जाचा खेळाडू आपण पाहतोय. हो यावेळी ब्लॉक हॉलमध्ये डायरेक्ट हिट करायला हवी परंतु वेगाची स्वारी होती आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. समीर खूप चालाक खेळाडू आहे. 1 धाव मिळेल एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफलक ते पाहिली गेली तर 26 घरामध्ये प्राप्ती live.in माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आमची जितू गोंधली आणि त्यांची संपूर्ण टीम. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच एक चांगली क्लॅरिटी आपण पाहू शकाल. यावेळी जबरदस्त फटका गॅपमध्ये केलाय. बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव खूप वेगानं कारण खेळपट्टी भरपूर स्पीड आहे कारण भरपूर चांगला कार्य सातत्याने या मैदानामध्ये आपण पाहिल्यात आणि नक्कीच एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 27 षटक क्रमांक 3 षटकातील एकूण चेंडू फेकून झाले ते मात्र 5. 27 धावा आहेत. एक चांगली धावसंख्या म्हणू शकाल आपण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रडारमध्ये नव्हता. षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा येतो पंचाचा. 3 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आखली गेली 3 फलंदाज बाद 27 वरती टीम VRCC ऊसाटणे.
येस षटक क्रमांक 4 प्रगती पथावर गोलंदाज सज्ज. फुल टॉस होता, चालला चेंडू स्क्वेअरला एक रिझन मधना क्षेत्ररक्षक फार वेगान आले. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या धाव करते 28 वरती. चांगली गोलंदाजी झाली. मी बने अद्याप तरी समीर सारखा एक मोठा खेळाडू अद्याप देखील नॉन स्ट्राईक एंडवरती असताना मात्र मोठे फटके त्याच्या बॅट्समधून येत नाही. कारण समीर म्हटलं या टीमचा तालणार आहे, संकट मोचक आहे. आणि क्षेत्ररक्षण आपण विखुरलेले मोती मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये शॉर्ट टर्मॅन शॉर्ट गलीमध्ये देखील आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. समोरच्या दिशेनं अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चाललाय चेंडू, सरळ डीप लॉंग ऑफच्या वरनं आलाय A1 क्वालिटीचा बिग षटकार. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू पाडल्यानंतर थोडासा टेकअप झालाय. लगेच या ठिकाणी गोलंदाजीचं वर्चस्व इथे मात्र उंचावत असताना षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 34च्या घरामध्ये. एक सुसज्ज स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. VR स्थिती नक्कीच उसटणे टीम आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक आहेत यावेळी चुकीला माफी नाही आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रसादनं या ठिकाणी चुकी केली आणि चुकीला माफी नाही. मिळतोय षटकार. या 4 रन आहेत. चल पाणी घेऊन चला आपण. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफल करतो. पाहिली गेली, आखली गेली, कोरली गेली. तब्बल 38 धावा आहे धावफलकावरती. सुसज्ज आता वातावरण या ठिकाणी पाहतो. डगआउट्स आपण पाहतोय. 4 दीपस्तंभ आपण या ठिकाणी पाहतो. काय बॅनर्स या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी बॅनर्स या ठिकाणी पाहतोय. स्टँड देखील आपण पाहू शकाल. पिसारवे थोडासा मुचकू स्टँड असेल. त्यानंतर आपण पाहतोय महेंद्रसिंग धोनी स्टँड असेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड दिसतोय. त्यानंतर खुटारी तुर्बे स्टँड आणि त्यानंतर आमचे सिद्धी कोरेले पेटल स्टँड या ठिकाणी पाहतो. आणि संपूर्ण आमची श्री गणेश क्रिकेट टीम तलोजा बचकूर यांची ही अथांग मेहनत आणि संपूर्ण आमचे श्री लक्ष्मीनारायण पेटाली यांच्या मेहनतीनं साकारलेला ही आपली मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी आजमावतोय. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 हा लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक असा आयोजन येता क्षणी या आयोजनाच्या प्रेमामध्ये पराव. इतकं चांगलं आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा, एक अद्भुत अविश्वसनीय स्पर्धा आपण या मैदानावरती साकारते. तब्बल 20 वर्षांनंतर पेठाली नगरीमध्ये नाईट स्पर्धेचा आगाज या नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल. कारण पेठाली गावामधूनच नाईट स्पर्धेची सुरुवात झाली होती. त्यावेळेस आम्ही भरपूर लहान होतो. त्यानंतर लखलखित करणारे प्रकाश होतातील सामने याच मैदानावरती आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व SK एंटरप्राइजेसचे ऑनर यांच्या स्वप्नातून साकारलेला. त्यांनी म्हटलं होतं गेल्या वर्षी की आपण सेक्टर 7च्या मैदानावरती डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा नक्कीच करू आणि त्यांच्या यशाला आज उजाला मिळत असताना टॅप क्रिकेट चालला. चेंडू लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक दूरवर आल्या. दुहेरी धाव, जोखीम डायरेक्ट हिट. यस डेफिनेटली फलंदाज बाद, अचूक निशाणा पप्पू पास झालाय आणि फलंदाजी ते नापास झालाय. येस आमचे मुरबाडचे एक दमदार आणि एक शिक्षक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुनीलजी शेलके सर या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागतम सुस्वागतम. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज तयार आहे. यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक दूरवर न येतात. अडवणूक केली या चेंडूची.
तोपर्यंत इथे दुहेरी धाव कंप्लीट. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली 41. 41 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक इथे 4 ची समाप्ती झाली आणि संघाची धावसंख्या 41 वरती 4 विकेट गारत VRCC उसाटणे टीम. चेंडू विसत तब्बल यावेळेस आपण पाहिला तर पहिला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडूची सफर चांगली गोलंदाजी परंतु देखील करतोय अंतिम षटकामध्ये. अप्रतिम आयोजन नियोजन सुयोजन मॅनेजमेंट खूप चांगलं सर्व काही ओके. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता विकेटच्या पाठी. हर्षल चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देत आहेत गलीमध्ये. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तब्बल 42 या घरात 42 धावा धाव फलकावरती. जबरदस्त प्रचंड मेहनत आमचे बारक्या केनी असतील अजयजी पाटील सुजल युवराज पाटील असतील भाऊ केनी विपुल केनी कामेश पाटील समाधान सोनावणे आणि नक्कीच संपूर्ण टीमचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करीन. जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये सर्वांची राहिली आहे. आडव्या बॅटनं यावेळी चेंडू चाललाय घरंगलात गोलीच्या वेगानं गोली गच्चारण. चांगला फटका अगदी गॅपमध्ये आपण हा फटका एक्झिक्यूट होताना पाहिला. संघ जाऊन पोहोचला आता मात्र 46 या घरामध्ये. VRCC उसाटणी टीम टॉस जिंकला खऱ्या टीम राजाराणी गौत टीम ना. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेच्या लाटांवरती स्वतः कर्णधार सुनील ना इथे झेल सोडलाय. सोपा झेल होता बॉडी बॅलन्स चुकलाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. राजाराणी गोटचे बालक आणि या टीमचे पॅकर्स आमचे नक्कीच बालाशे धुमाल मॅचचा आनंद घेत असतील. नितेश शेठ पाटील युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 3 नक्कीच त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करू. 2 धावा येथील 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 48 या घरामध्ये आपण पाहतोय. एकूण चेंडू फेकून झाले षटकातील 4 चेंडू झालेत. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. 50 ओलांडायला हवी. 2 चेंडू बाकी आहेत. लाईन पाहावी लागेल परंतु हा चेंडू पाहिल्यानंतर नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं. बॅटच्या रडारमध्ये येत नाही चेंडू. नक्कीच टर्न होत आहेत. काटा बोलतो पाटा विकेट आहे. जबरदस्त मेहनत या विकेटसाठी राहिली. खऱ्या अर्थानं आमचे रांजणपाडचे धीरज मोरवेकर पीस मेकर आहेत त्यांचं देखील आम्ही आभार मानू. यावेळेस हा चेंडू ऑफस्टिकचे जास्त बाहेर फिशिंग करत आहेत आणि पंच दंडात्मकाची खून या ठिकाणी दाखवत असताना कदाचित त्या स्पर्धेतीला पहिला वाईट असेल. शेवटचा चेंडू असताना हा या चेंडूवरती आपण वाईटची खून पंचाच्या माध्यमातून किती प्रॅक्टिस आहे या गोलंदाजीवरून दिसतोय टीम राजाराणी गोटची. 49 धावा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एक धावेच्या बरोबरीनं VRCC उसाटणे टीम इथे मात्र 50 धावा झाल्यात. 50 धावा झाल्यात आणि 51 धावेंचा लक्ष्य असेल टीम राजाराणी घोट समोर.
थँक्यू डेसे. पहिलं सत्र आपण पाहिलं, दमदार खेळ दोन्ही संघाच्या वतीनं आपण पाहिला, परंतु चला सेकंड मॅच साठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी टीम बेतवडे संघ यंगस्टार बेतवडे विरुद्ध वाकलन प्रदीप हे दोन्ही संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल. आपण टॉस साठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. टॉस केला जाईल. मी विनंती करेल आमचे सन्माननीय खरं तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांना इन्व्हाइट करेल की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल. मॅच नंबर आपण पाहतोय सेकंड लढत होणार, दमदार लढत. तर मी इन्व्हाइट करेल विलादादा करत या आपण देखील सन्माननीय बबनदादा पाटील यांच्या शुभासे टॉस केला जाणार. दमदार लढत होणार या ठिकाणी. जेके स्पोर्ट्स वाकलन अर्थात जेके स्पोर्ट्स निशांत 11 वाकलन आणि त्याला फाईट करेल या ठिकाणी यंगस्टार बेतवडे संघ. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. दादांच्या शुभासे ते टॉस केला जाणार. एक बिग फाईट लढत होणार, दमदार लढत येणारी नेक्स्ट लढत आपण पाहणार. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन यंगस्टार बेतवडे संघ. प्रशांत टॉस जिंकलाय, काय डिसिजन? फील्ड. समोर संघ वाकम प्रदीपचा संघ आहे, चांगला खेळ सातत्याने आपण पाहतो त्यांच्या वतीने देखील खेळला जाते. काय सांगशील, प्रथम शतरक्षण करायचं त्या टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? बघू आता, समजत नाही. हवा तर दोन्ही साईडने हवा हे करते. बघू आता, कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? दमदार क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये सेकंड पर्व आहे. नाही, खूप छान आयोजन आहे, मस्त. आणि आयोजकांचे धन्यवाद आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू सो मच प्रशांत. तर या ठिकाणी जेके स्पोर्ट कॅप्टन टॉस गमावलाय. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम यंगस्टार बेतवडे टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. शतरक्षण करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय आणि बॅटिंग साठी या ठिकाणी आमंत्रित केलंय टीम वाकलन संघ. जेके स्पोर्ट निशांत 11 वाकलन ही लढत आपण पाहणार. दमदार लढत होणार मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊ आणि नक्कीच एक दमदार खेळ पाहायला मिळेल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र सुनील शेळके सरांचा देखील आवाज तुम्ही थोड्या वेळानंतर ऐकणार. नक्कीच आमच्या सोबत साईनाथ राजे आणि त्यानंतर सुनीलजी शेळके सर यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही स्वागत करू आणि नक्कीच पाहुण्यांचा शुभ सन्मान हॅलो. तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार, आमचे बंधुतुल्य मित्र पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया आमचे योगेश मडवी सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच साईनाथ राजे. कबाई केशरी गंध हमा शिव छत्रपतींचा छंद मुकाणे एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांना स्पर्धेच्या वतीनं तिबार मानाचा मुजरा आणि जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देय चढवा आणि आपण पाहतोय दमदार छत्रपती ट्रॉफीचा शानदार सोहळा. लेट्स प्ले. पहिला चेंडू दमदार फेकलाय आणि दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट गाठायचे मॅच मध्ये आपण पाहतो 51 धावेचं. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये 10.00 ची सरासरी गाठत असताना धावा 50 केल्या तर 51 धावेचं टार्गेट उभं केलंय. ओव्हर नंबर पहिली आपण पाहतो पॉवर सर्कल मध्ये. अगदी खराब चेंडू पंचाने बीमर घोषित केलाय, त्याबद्दल रन्स मिळाली. 1+1 अशा प्रकारे 9 बॉलच्या 2 धावा त्या ठिकाणी ऍड झाल्या आणि अकाउंट ओपन झालंय. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता रिप्ले मध्ये. बॉल अगदी भरपूर हातात निसटला, जणू बॉल ग्रीप त्याच्या हाताची ग्रीप होती ती निसटली आणि त्यानंतर इथे बीमर बॉलचा वापर झाला आणि धाव संख्या सध्या 2 वरती. सुनील सालुंके रुपेश सालुंके सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर इकडे
रोशन हजारे पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकतोय. दमदार सामना होणार. फुलटॉस चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न, एक सिंगल भेटली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 या धावसंख्येत होती. पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकलं जात आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. चेक करूया आपण तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होतील. खरं तर या मॅच मध्ये ऑलरेडी एक बीमर चेंडूचा वापर केला. कोणत्याही गोलंदाजाला फक्त एकच तुम्ही बीमर बाउन्सर फक्त करू शकता, परंतु इथे पाहायचं रोपेसाठीचा चेंडू कशा प्रकारे होता. पंच आमच्या सोबत जॉईन झालेत आज प्रेक्षक वर्ग. फेअर डिलिव्हरी पंचांचा डिसिजन आला. या बॉलमध्ये एक सिंगल आली. बघा संध्याकाळचं सत्र आणि प्रेक्षकांची सुरुवातीलाच किती प्रचंड गर्दी आहे. सगळ्यांचं स्वागत. व्यासपीठावरती देखील अगदी गजबजून भरणारं व्यासपीठ तुम्ही पाहिलंय आणि नक्कीच सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चांगला चेंडू लो फुलटॉस समोर खेळतात यावेळेस पिसारबे तौज मजकूर स्टँडच्या दिशेनं. तर एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाबा फलकावरती 4 धाबा. संत आणि साबत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कारण प्रतिषटक आपण पाहतोय जिंकण्यासाठी 10.20 ची सरासरी गाठायची आहे. आणि सुरुवातीला आपण पाहिले बॉल फेकले गेले आतापर्यंत फक्त 3 चेंडू आणि धाबा आले त्या 4. पुन्हा एकदा प्रहार केला. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. पिसारबे करवले तलोजे मजकूर स्टँडच्या दिशेनं चौकार. क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे गणेशच्या माध्यमातून आपण ऐकतोय. नक्की छत्रपती शिवरायांचं संगीत, बाळासाहेब ठाकरेंचं संगीत सातत्यानं डीजेच्या माध्यमातून. चांगला चेंडू बॅटची एज पाठीमागे शॉर्ट लेगला काढू होते. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल पुढे चालली आहे. दाबल फलकावरती 9 धावा. खरं तर आपण पाहतोय व्यासपीठावरती रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेची बुलंद तोप अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दमदार नेतृत्व बबनदादा पाटील तुम्ही पाहतायत. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र. दमदार योगदान आणि नक्कीच आज त्यांच्याच गावाची मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. क्लिंग बोल्ड पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. सुनील सालुंके बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली धाबडकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धाबा 1 गडी बाद. धाबा पहिल्या ओव्हरमध्ये 9 जरूर आल्या, परंतु पहिलं विकेट त्याने प्राप्त केले. शेवटच्या अंतिम बॉलला परफेक्ट डिलिव्हरी त्याने गुडलिनचा वापर केला. त्यानंतर फलंदाज क्लिंग बोल्ड झालेत सुनील सालुंके. नवीन बॅट्समन प्रसाद पाटील अर्थात पप्पू मैदानाच्या आतमध्ये आलाय. टार्गेट 51 धाब्याचे म्हणजे येणारी 24 चेंडू आता गरज आहे 42 धाब्याची आवश्यकता. शिवसेना शिवसेना हे संगीत तुम्ही ऐकलेत कारण शिवसेनेची बुलंद तोप सध्या व्यासपीठावरती बबनदादा पाटील तुम्ही पाहतायत. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणारा अश्रुनाज मुबाय कारण साहेब तुमच्यासमोर मराठी माणूस उभा आहे. सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत तुम्ही ऐकलंत आणि नक्कीच आज या स्पर्धेचं सुरुवात आहे. पहिलं स्मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या स्पर्धेला. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही पहिली स्पर्धा. बॉल कट केला स्क्वेअर कट. अगदी चांगला फटका. ग्राउंड सुंदर आहे. धन 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 करत बॉल चाललाय सीमारेषा बाहेर चौकार. छत्रपती शिवरायानंतर एकच मराठी माणसाला वाचवणारा माणूस म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. सुंदर संगीत डीजे गणेशच्या माध्यमातून त्याचं कौतुक केलं पाहिजे. क्रिकेटमध्ये त्याला भरपूर माहिती नॉलेज आहे खरं तर डीजे गणेशचं कौतुक करायला पाहिजे.
बॉल चांगलाय, पाठवलाय वाईडिश लॉंगांच्या दिशेनं, खुटारी तुर्बे स्टँडच्या वरनं सीमारेषा बाहेर षटकार. छत्रपती ट्रॉफीचं सुंदर पर्व आणि त्याचबरोबर क्रिकेट विथ म्युझिक अर्थात गणेशच्या माध्यमातून संगीतांची महफिल. स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं. लाडके प्रेक्षक वर्ग सकाळी आपण पाहिलं, आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईन होतात बरेच सारे प्रेक्षक आहेत जे या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच टीम प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून देखील घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट तर दिलाय पाठीमागून, परंतु वार केलाय. वार सक्सेस ठरला की नाही, परंतु नॉट आउट. रन संख्या आपण पाहिली. धावपडकापती आमचे स्कोरर सांगतात जतीन गुंदली आज आमच्या सोबत जॉईन झालेत. 19 धावा. प्रसाद पाटील तुम्ही पाहिलात नॉस्ट्रिक एंडबती आहे. इकडे रुपेश सालुंकेच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय आणि आतापर्यंत टीमची टोटल 19 धावा. या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गेलेत. प्रति षटक 10.20 ची सरासरी आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करताना सध्या तरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम राजाराणी घोट. राजाराणी घोट विरुद्ध VRCC उसाटणे. दोन्ही संघांच्या स्पर्धा नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे, बॅट मध्ये परफेक्ट लागलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉलला फेकून देतोय सीमारेषा बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. रुपेशच्या बॅट मधून आक्रमक खेळी, 2 चौकार 2 षटकार. आतापर्यंत चांगला खेळ त्यानं 22ची खेळी केली आहे आणि टीमची टोटल सध्या पाहिली तर या ठिकाणी 25 धावा. 25 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात राजाराणी घोट संघाची या मॅच मध्ये. टार्गेट फक्त 51च आहे. नशिबाची साथ, कौशल्याचा आधार आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. सामन्यामध्ये कोण अस्तित्व टिकवणार, कोण या स्पर्धेतनं बाहेर होणार, आज या ठिकाणी आपण पाहतोय. धावा झालेत ते 26 धावा. अद्याप 2 चेंडू. कोलबटप्प्याचा चेंडू समोर खेळतात या ठिकाणी. फक्त हलक्यातनं पुश केलाय. पुश करो खुश रहो आणि सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या 27 रन लॉस ऑफ 1 विकेट. काय दमदार सुरुवात आहे राजाराणी घोट संघाची. शांत क्रिकेट पाहायला मिळालं. जेवढा आक्रमक खेळला तेवढा शांतही पाहायला मिळाला रुपेश सालुंके. कारण क्रिकेट मधला सी फॉर कंट्रोल, तुमच्यावरती कंट्रोल असलं पाहिजे आणि क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट, स्वतःची गुणवत्ता सादर करणारा क्रिकेट त्याने खेळलाय. ऑन साइडला ब्लिक केलाय वाईडिश लॉंगांच्या वरन. यावेळीस पप्पूच्या बॅट मधून षटकार. आदरणीय सन्माननीय आमचे तेजस दादा केनी यांना विनंती करीन की मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर राजेश केनी यांना देखील विनंती करीन. त्यानंतर आमचे हेमंत केनी विनंती असेल आपण या मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. तर या ठिकाणी षटक क्रमांक आपण पाहिलं 2 समाप्त झाले. 2 षटकांमध्ये जवळजवळ 33 धावा आल्यात. अर्थात 16.50च्या सरासरीनं 33 धावा एकवटल्यात राजाराणी घोट संघानं. आता जे समीकरण उरलंय ते फक्त 18 धाबेचं. येणारी 18 चेंडू आणि 18 धावा. 18 चेंडू 18 धावा. सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त केली. पहिल्या स्मॅश मध्ये दमदार खेळ करत असताना राजाराणी घोट संघानं काय दमदार खेळ पाहायला मिळाला टीमचा. संपूर्ण टीम आपण पाहतोय आज या ठिकाणी. 2 संघांचं आपण कौतुक केलं पाहिजे. वेळेवरती दोन्ही संघ उपस्थित राहिले. उद्या सामने बघा वेळेवरती होतील. पहिला सामना परफेक्ट 4 वाजता. चांगला चेंडू समोर खेळतात. यावेळीचा बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती सिंगल डबलच्या माध्यमातून संघ पोहोचलाय तो 34व्या धावसंख्येमध्ये. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की आता प्रत्येक बॉलमध्ये सिंगल जरी काढली तरी आपण हा सामना सहज जिंकू शकतो आणि त्याच उद्देशानं क्रिकेट खेळत असताना राजाराणी घोट संघाचे खेळाडू पप्पूनं 1 षटकार ठोकलाय. 2 चौकार 2 षटकार सुनील सालुंके ते रुपेश सालुंकेने ठोकल्यात. काय दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त आता गरज आहे जिंकण्यासाठी 17 धावेची. 17 आणि खतरा असं म्हटलं जाते, परंतु 17चा खतरा आता मैदानावरती होणार. परंतु इथे धक्का लागलाय. प्रसाद पाटील उर्फ पप्पू मैदानाच्या बाहेर.
विकेट नंबर सेकंड. तर या ठिकाणी बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाबा फलकापती धाबा लागलेत. एकूण धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 35 धाबा. फक्त 16 धाबीची गरज आहे या मॅच मध्ये. टीम व्हीआरसीसी उसाटणे संघाला काहीतरी रणनीती आखावी लागेल, काहीतरी डावपेच आखावे लागतील जेणेकरून या मॅच मध्ये त्यांचा संघ कमबॅक करेल. त्यांना जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. स्टँडर्ड फिल्डिंग आणि स्टँडर्ड गोलंदाजी. बॉल हवेमध्ये सुंदर झेल टिपलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फलंदाज बाद. बिग विकेट. शिवरायांचं संगीत सातत्याने ऐकलं जाते कारण स्पर्धात मित्रो श्री छत्रपती ट्रॉफी 2025 सेकंड पर्व तुम्हाला पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांचा जन्म झालं शिवनेरीवती, त्यातली 2 अक्षरं आणि त्यांचा देहांत झाला खरं तर रायगडावती. तर रायगडातली 2 नावं मिळून शिवराय. आणि खरं तर रायगडामध्ये चाललेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सगळ्यांचं एक पुण्य आहे की आपण रायगडमध्ये जन्माला आलोय. छत्रपती शिवराय राज्याभिषेक झाला रायगडावती. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 3 गडी बाद 35 धावा 35 धावा लागलेत. यावेळीचा चेंडू चांगला आहे. यावेळी पुन्हा एकदा बीट झालाय आणि इकडे अजून एक धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी आहे. मी आत्ताच सांगितलं की या ठिकाणी कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. कमबॅक करायचं असेल तुम्हाला जास्ती डॉट बॉल फेकावे लागतील आणि स्टँडर्ड फिल्डिंग अतिरिक्त धाबेवरती अंकुश आणि दबाव मागे दबाव. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते चित्र पाहायला मिळते कारण लगातार विकेट इथे पडतायत. रोशन हजारीचं कौतुक केलं पाहिजे. ज्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 9 धावा देत 1 गडी बाद केला होता परंतु सेकंड स्पेल फेकताना रोशन हजारीनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 2 धावा तर 3 विकेट. काय सुंदर गोलंदाजी आहे. तेरा चेंडू 16ची गरज आहे. कट टू कट मॅच होता. मी सांगितलं की स्वतःवरती विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे की मी करू शकतो क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. येणारी 13 चेंडू आणि गरज आता 16 धावेची. मी कौतुक करेल रोशनचं ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय मॅच मध्ये. त्यानं पुन्हा एकदा कमबॅक केलाय. प्रदीप साठी चेंडू चांगला होता. फुलटॉस समोर खेळतात ऑन साइड मध्ये. एक सिंगल भेटली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या धावफलकावरती 36 धावा. या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त झाले. 2 षटकांचं स्पेल त्याने पाहिलं. रोशनचं आपण पाहूया गोलंदाजी विश्लेषण. 2 षटक त्याने फेकले, धावा 4 विकेट घेतले तर त्यानं 12 धावा फक्त दिल्या 12 चेंडू मध्ये. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. पण तो आता येणारे समीकरण जे आहे 15 धावा येणारे 12 चेंडू मध्ये. चला पाणी घेऊन जा 12 कडू.
तर या आमचे प्रवीण पाटील, बबलू पाटील, आकाश पाटील या मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. खरं तर आज स्पर्धेतला पहिलाच दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. नक्कीच सध्या तरी आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धा. तर अरे दादा केणे आमचे या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य. दादा आपण व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सातत्यानं आपण पाहिलं या पंचक्रोशीतील या ग्रहणवृत्ती जबाई स्पर्धा असतात तेव्हा त्यांच्या पाठीशी खूप मोठं सहकार्य असतं ते म्हणजे हरेत दादा केनी या आपलं स्वागत आहे. खरं तर आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करू. ओव्हर नंबर षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी चौथा आणि निर्णायक षटक. खरं तर या मॅचचं टर्निंग पॉईंट असणार आहे. या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली, धावा कमी आल्या तर नक्कीच सामना चांगला परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षकांना एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल आणि तो प्रयत्न करण्यासाठी ओव्हर नंबर 4 गणेश पाटील. पहिला चेंडू चांगला फेकलाय, समोर खेळतात ऑन साइड मध्ये. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला फील्ड झाला तोपर्यंत या ठिकाणी एकच धावा आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा झाले 37 रन. गरज आहे आता फक्त 14 धाब्याची. येणारे 11 चेंडू. सातत्य टिकवायचं असेल तर तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट खेळावं लागेल, क्वालिटी लेवलचं क्रिकेट खेळावं लागेल. आणि रोशननं ज्या प्रकारे गोलंदाजी केली, 12 धावा दिल्या 2 षटकामध्ये, 4 फलंदाजांना त्यानं बाद केलंय. गणेश पुन्हा एकदा कट करायचा होता चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता. फलंदाजाला बीट करतोय. त्यानं ऑफसाईड मध्ये फक्त चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलचा वेग भरपूर होता. चेंडू परफेक्ट पडला गुडलाईन वरती आणि त्यानंतर टेक ऑफ झाला. त्यानंतर फलंदाज बीट झाला. आता एक डॉट चेंडू मैदानावरती बीआरसीसी उसाटणे संघाला कमबॅक देईल परंतु एक डॉट चेंडू आता दबाव वाढवेल राजाराणी घोट संघावरती. पुन्हा एकदा गणेश, पुन्हा एकदा बॉल गुडलाईनला पडलाय आणि यावेळेस बॅटची एज विकेट पडतीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रशांत पाटील बॅक टू द डगआउट. मग अशी देखील सांगितलं की परफेक्ट बॉल पडणं फार महत्वाचं आहे. तुमचा गुडलाईनचा बॉल होता. आता पहा ना स्क्रीनवरती रिप्ले मध्ये पाहू शकता. बॉल परफेक्ट पडला, थोडासा उसळी घेणारा होता. त्यानंतर बॅटची एज लागली, हलकीशी एज लागली आणि त्यानंतर बाद झाला फलंदाज. सामन्यामध्ये कमबॅक झालाय. खरं तर या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकले गेलेत, राहिलेत 9 चेंडू आणि आता गरज आहे 14 धाब्याची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. प्रणय आल्या मैदानाच्या आतमध्ये. पाहायचे कशा प्रकारे लढणार. पर्यंत येणारे 9 चेंडू आणि 14 ची गरज आहे. चांगला चेंडू सरळ दिशेने खेळतोय, अगदी वेगवान स्ट्रोक, तेवढीच चांगली फिल्डिंग. कौतुक करायला पाहिजे त्या ठिकाणी. प्रेम माळीचं 2 धावा पात्र या ठिकाणी आल्यात. 2 धाब्याने संघ पुढे चाललाय. धावा संख्या धापडकापती 39 रन, 39 धाबा. आता गरज आहे 12 धाब्याची. 8 चेंडू आणि 12 धाबा. प्रत्येक बॉल किती संघर्षाचा आहे, प्रत्येक धाव किती संघर्षाची आहे हे पाहायला मिळतं आमच्या प्रेक्षकांना. आणि खरं तर प्रेक्षक वर्ग हेच पाहण्यासाठी ग्राउंडवरती येत असतात. सुंदर क्रिकेट, सुंदर सामना 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा लीडिंग एज विकेट आणि इकडे अजून एक धक्का लागलाय राजाराणी घोट संघाला. अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेळ आहे आणि सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ, राजकारणासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पलटवार झालाय. व्हीआरसीसी उसाटणे संघानं कमबॅक केला मैदानावरती. 7 चेंडू आता 12 धाब्याची गरज आहे. 7-12 आजच्या दुनियेमध्ये 7-12ला किती महत्व आहे. 7-12 म्हणजे किती महत्वाचा असतो. आज जमिनीमध्ये आपण पाहिलं नक्कीच मैदानावरती 7-12चा समीकरण आलंय. 7-12 कोणाच्या नावावरती. 7 चेंडू 12. मी सांगितलं की स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे, विश्वास पाहिजे. कारण मला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा,
जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि खरं तर इथे त्याच कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळलं जात आहे. VRCC उसाटणे संघाच्या वतीनं कौतुक करूया उसाटणे संघाच्या गोलंदाजाचं. खरं तर रोशन आणि त्यानंतर या टर्निंग पॉइंट षटकमध्ये गणेश पाटीलने आतापर्यंत केलेली सुंदर गोलंदाजी. 5 चेंडू 3 धाबा 2 विकेट, येणारे 7 चेंडू 12 धाबा. अद्यापही सामना संपला नाहीये. हो नक्कीच सामना संपला नाहीये. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. येणाऱ्या अंतिम षटक आता गरज आहे 11 धावेची. सामना कोण जिंकेल प्रेक्षकांमध्ये चर्चा, आयोजकांमध्ये चर्चा. कारण हा सामना खरं तर टीम या ठिकाणी राजा आणि गोट संघाच्या बाजूनं 3 षटकामध्ये त्यांच्या बाजूने मजबूत होता, परंतु त्या सामन्याला कलाटणी आली आहे. 4थ्या ओव्हरमध्ये टर्निंग पॉइंट षटक पेकलं गणेशनं. धाबा दिल्या 5 आणि 4 धाबा. आणि त्यानंतर करेत आपण पाहिलं या ठिकाणी 2 गडी बाद केले. अंतिम षटक आता 11 धावेची गरज. म्हणून तर मी सांगितलं ना की आज तर आमचे प्रदीप दादा पाटील खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेत. वाकण संघाचे मेन कार्ड आहेत. प्रदीप दादा या आपल्याला आमंत्रित केले होते. आमचे सुनील राजे यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट केले होते. आपण व्यासपीठावरती यावं, एक दमदार मॅच मैदानावरती. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. आणि काय सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. आता होश उडलेत खरं तर टीम राजा आणि गोट संघाच्या पाठीराख्यांचे. जो सामना त्यांच्या बाजूने फार मजबूत होता तो आता 5 चेंडू 11 वरती आलाय. काय सामना आहे, अप्रतिम लढत, अप्रतिम सामना. हृदयाचा ठोका चुकवणार आणि मेंदूला सुन्न करणारी लढत. पहिलीच मॅच छत्रपती ट्रॉफीतली पहिलीच मॅच दमदार. आणि इकडे या ठिकाणी आपण पाहिलं टीम 2 चेंडू डॉट फेकले गोलंदाजी करत असताना प्रेम पाटील 4 चेंडू 11 धावा. आता राजा आणि गोट संघाच्या खेळाडूला एकच सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदलावं लागेल, कारण जी वेळ सध्या तरी आपण पाहतोय टीम उसाटणे संघाच्या बाजूने मजबूत आहे. काही ओव्हर पूर्वी ती वेळ राजा आणि गोट संघाच्या बाजूने होती. 14 चेंडू फेकले, त्यानंतर धाबा आल्या 7, 4 विकेट देखील 7 विकेट देखील पडल्यात. म्हणजे या मॅचचं चित्र काय घडलंय. 6 विकेट, 14 चेंडू 6 विकेट आणि 7 धाबा. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब बदलता जरूर है. चौदा चेंडू 7 धावा 5 विकेट. ही परिस्थिती बघा कशा प्रकारे बदलते. फक्त मी मगाशी सांगितलं ना की विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी देखील तेच सांगितलं की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. येणारे समीकरण त्या प्रकारे, येणारे समीकरण आता 4 चेंडू 11 धावेची गरज आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. येणारे समीकरण 4 चेंडू. चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट नाहीये. गरज होती की नव्हती हा प्रश्न त्यांच्या खेळाडूने त्याला विचारलाय. तर 1 धाव. आता समीकरण 10. 3 चेंडू आणि 10 धाबा. येणारा चेंडू चौकार, येणारे चेंडू षटकार सामन्यामध्ये नक्कीच मजबूत स्थिती प्राप्त करून देऊ शकतो. आणि तोच काही मैदानाच्या मध्ये 2 टीम मध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट लढत पाहायला मिळेल यंगस्टार बेतवडे विरुद्ध तुम्ही JK स्पोर्ट्स निशांत तेलबंड वाकलन या 2 टीम मध्ये पाहाल. येणारे 3 चेंडू आता गरज येत 10 धावेची प्रदीपकडे क्षमता आहे. 3 चेंडू आता गरज आहे या ठिकाणी 10 धावेची. गोलंदाज तयार.
बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं हवाई सबर लॉंग 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 वेगवे आउट ऑफ दीपक 6 रन अनहोनी को होली फिर एक बार पलटवार प्रदीपनं ठोकलाय षटकार 2 चेंडू आता 4 धावीची गरज जबरदस्त झुंजार खेळाडू आमचे प्रदीपदादा पाटील यांना विनंती करेन की मुख्य मंचकावरती आपले कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. त्यानंतर आमचे तलोजा मजकूर आणि आमचे राजे कुटुंबाचे जावई समाधान पाटील या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन आणि राजेंद्र पाटील त्यांचेच मोठे बंधू आहेत त्यांना विनंती करीन भाऊ या मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत है श्री छत्रपति ट्रॉफी 2025 मध्ये. पकड़ कितने भी कस लो ये बदलता जरूर है ये वक्त है जनाब बदलता जरूर है वेळ बदलली है टीम या ठिकाणी राजाराणी घोट संघाच्या प्रदीपनं आणि मी सांगितलं की जोपर्यंत प्रदीप खेळपट्टीवरची स्ट्रायकमध्ये येत नाही तोपर्यंत सामन्यामध्ये जिवंतपणा पाहायला मिळणार नाहीये. जसा प्रदीप स्ट्रायकला आला तसा त्याने षटकार ठोकलाय त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे त्याने सांगितलं मी जिद्दीनं खेळणार आणि तोच षटकार ठोकत त्यानं सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणली आहे. 2 चेंडू आता 4 धाबीची गरज आहे. 2 चेंडू 4 धाबा मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद ठेवावा लागेल दोन्ही संघाला कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना तेच पाहिजे असतं सामना अंतिम चेंडू पर्यंत पाहायचा असतो आणि तो सामना आलाय. 2 चेंडू 4 धाबा सामना कोण जिंकणार कोण हारणार हा मॅच अगदी उलटपेट झाले ते मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू ठोकलाय विजयी स्ट्रोक प्रदीपनं आणि प्रदीपनं सामना जिंकलाय. टीम राजाराणी संघ सामनावीन. सर आपण या ठिकाणी पाहिले ज्या पद्धतीनं यस हँडशेक करा त्यानंतरच आपण मैदानाचा दाबा सोडा कारण काय मॅच होती 6 मध्ये 11 धावीची मॅच त्यानंतर 4 चेंडू मध्ये 10ची मॅच याचं असतं नाव क्रिकेट आहे. अनेक जणांना रडवताना पाहिला हसवताना पाहिला. यस नक्कीच काय सुंदर मॅच साई पाहायला मिळेल प्रेक्षकांना. छत्रपती ट्रॉफीची पहिली मॅच जर एवढी सुंदर असेल साई तर येणारा प्रत्येक मॅच कशा प्रकारे असेल